वेलकम टू आर इंजिनिअरिंग अकॅडमी स्टुडंट. ओके, चला तर आपण पाहतोय पार्शल फ्रॅक्शनचा टाईप 4 सबस्टिट्यूशनचा. ओके, चला तर पाहूया आपण डायरेक्ट प्रॉब्लेम. बाकी टाईप 3 आपण पूर्ण केलेले आहे. टाईप 1 होतं डिफरंट फॅक्टर, टाईप 3 होतं रिपीटेड फॅक्टर, टाईप 3 होतं इरिड्युसिबल आणि टाईप 4 आहे सबस्टिट्यूशन. तर आता पहा आपल्याला काय दिलं आहे सम साइन थिटा प्लस 1 साइन थिटा प्लस 2 आणि साइन थिटा प्लस 3 दिलं आहे. इथे बाकी मागचे जे प्रॉब्लेम बघितले ते एकच्या फॉर्ममध्ये राहायचे, कधी टीच्या फॉर्ममध्ये राहायचे. तर चला तर मग आता आपल्याला तोच फॉर्म आणायचा आहे. पहा, पुट टी इज इक्वल टू साइन थिटा. तर काय सम तयार होईल? टी प्लस 1 अपॉन टी प्लस 2 टी प्लस 3. जिथे जिथे साइन थिटा आहे तिथे टी टाकायचं आहे. तुम्ही एक्स जरी टाकला, तुम्ही कुठलेही कॉन्स्टंट टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, फक्त ते तुम्हाला समजलं पाहिजे. मग आता आपण काय करणार? ए अपॉन टी प्लस 2 प्लस बी अपॉन टी प्लस 3. तर पहा, मग याचं कसं करतो आपण? टी प्लस 1 फक्त न्यूमरेटर घ्यायचा, टी प्लस 1 आणि इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन ए इंटू टी प्लस 3 प्लस बी इंटू टी प्लस 2. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं स्टुडंट आपण. मग आपण आपली जनरल मेथड पुट इथे टी काय आहे? टी पुट टी प्लस 2 इज इक्वल टू 0. सो टी इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 1. ओके, टी इज इक्वल टू -2. पहा, -2 प्लस 1 ए -2 प्लस 3 प्लस बी -2 प्लस 2. तर -2 प्लस 1 काय होणार आहे? -1 इज इक्वल टू ए 1 प्लस बी 0. -1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू -1. ओके, पहा आपण काय केलं? जिथे जिथे एक्स होतं किंवा जिथे जिथे टी होतं तिथे फक्त आपली ही व्हॅल्यू पुट केली. ओके, आता नेक्स्ट आपल्याला ए मिळाला आहे. ए मिळाला आहे -1. आता बी काढायचं आहे आपल्याला. ओके, तर पहा बीचं काय करणार? पुट टी प्लस 3 इज इक्वल टू 0. सो टी इज इक्वल टू -3 इन इक्वेशन 1. जिथे जिथे टी आहे तिथे आपण काय टाकणार आहे? -3. तर पहा, -3 प्लस 1 इज इक्वल टू ए -3 प्लस 3 प्लस बी -3 प्लस 2. -3 प्लस 1 काय होईल? -2 ए 0 -3 आणि प्लस 3 0 प्लस बी -1 -2 मायनस बी. तर बी इज इक्वल टू मायनसला मायनस गेलं, बी इज इक्वल टू 2. पहा, ए काय आले? -1, बी काय आले? 2. त्याच व्हॅल्यू आपण पुट करूया. पहा, एची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे? -1 -1 अपॉन टी प्लस 2 प्लस बीची व्हॅल्यू काय होती? 2 अपॉन टी प्लस 3. तर तुम्ही असं पण लिहू शकता 2 अपॉन टी प्लस 3 मायनस 1 अपॉन टी प्लस 2 आणि समोर हे इक्वेशन टी प्लस 1 अपॉन टी प्लस 2 टी प्लस 3 इज इक्वल टू. तर पहा, हे पूर्ण आहे तुमचं ॲन्सर. पहा स्टुडंट, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहतोय या टाईपचा सबस्टिट्यूशनचा. तर पहा, विंटर 22 आणि 21ला हा सम विचारलेला आहे. तर काय करायचं आहे? याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू फक्त पुट करायचे आहेत. सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे. सबस्टिट्यूशन म्हटलं की व्हॅल्यू पुट करायच्या. पुट टी इज इक्वल टू e⁻x म्हणजे ते काय होईल? टी अपॉन टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 3. तर पहा, टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 3चे फॅक्टर कसे पाडायचे? ॲडिशन काय पाहिजे? +4 आणि मल्टिप्लिकेशन काय पाहिजे? 3. तर काय पडतील? 3 आणि 1. मग आपण कसं करू शकतो? टी स्क्वेअर प्लस 3t प्लस टी प्लस 3 या दोन्हीमधून टेकिंग टी कॉमन, टी प्लस 3 प्लस इथे काहीच नाही म्हणजे 1 टी प्लस 3. तर पहा, टी आणि टी प्लस 1 टी प्लस 3. पहा फॅक्टर कसे पडले? टी प्लस 1 या दोघांमधला
1 घ्यायचा t+3. तर पहा t अपॉन t+3 t+1 इज इक्वल टू a अपॉन t+3 प्लस b अपॉन t+1. तर पहा स्टुडंट काय होणार आहे, t इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन a इंटू t+1 प्लस b इंटू t+3. इक्वेशनला बॉक्स करा. इक्वेशन 1 a इंटू t+1 b इंटू t+3. आता पहिली व्हॅल्यू काय होती, t+3. सो पुट t+3 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1, म्हणजेच t इज इक्वल टू -3. या इक्वेशनमध्ये जिथे जिथे t आहे तिथे -3 पुट करा. -3 इज इक्वल टू a -3 + 1 प्लस b -3 + 3. ओके. तर पहा -3 इज इक्वल टू a -3 + 1 -2 प्लस 0. -3 आणि 3 0 होतं. पहा स्टुडंट, तर इथे काय येणार आहे, -3 इज इक्वल टू -2a. तर मायनसला मायनस गेलं, 3/2 इज इक्वल टू a. पहा -3 -2a होतं, तर मायनसला मायनस कट केले, 3/2 इज इक्वल टू a. आता आपल्याला काय काढायचं आहे, b. तर पहा b साठी t+1 घेणार. पुट t+1 इज इक्वल टू 0, t इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. ओके. -1 इज इक्वल टू a -1 + 1 प्लस b -1 + 3. -1 इज इक्वल टू a इंटू 0 प्लस b इंटू -1 आणि +3 2. तर काय होणार, -1 इज इक्वल टू 2b -1/2 इज इक्वल टू b. ओके. ए आणि बीच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता आपल्याला फक्त पुट करायच्या. तर पहा इक्वेशन घ्यायचं, t अपॉन t+3 t+1. एची व्हॅल्यू काय, 3/2 अपॉन t+3 प्लस और मायनस प्लस असतं प्लस -1/2 अपॉन t+1. तर 3/2 आणि 1/2 या दोघांमध्ये सेम काय दिसतंय, 2. तर मग ते काय करायचं, टेकिंग 1/2 कॉमन. 1/2 जर कॉमन घेतलं, आतमध्ये काय राहणार, 3/t+3 प्लस मायनस पहा 3/2 होतं. तर काय घेतलं आपण, 1/2 कॉमन घेतले, मग इथे काय राहिलं, फक्त 3/t+3 प्लस -1 2 गेला म्हणजे 1च राहणार, 1/t+1. हेअर इज द ॲन्सर. ओके. पहा एकदा वरती लिहू का ॲन्सर, कळत नसेल तर पहा इथे लिहिते 1/2 3/t+3 -1/t+1. हे आहे तुमचं फायनल ॲन्सर. खूप इझी होतं, फक्त तुम्हाला सबस्टिट्यूशन करायला जमलं पाहिजे. ओके. अशा या पद्धतीने पार्शियल फ्रॅक्शनचे 4 पण टाईप आपण संपवलेले आहेत. प्रत्येक टाईपचे आपण 4 ते 5 सम घेतलेले आहेत. फक्त या टाईपचेच मी कमी सम घेतलेत, कारण हा टाईप खूप इझी आहे. सगळे सम असेच आहेत. तुम्ही जर स्वतः आणखी या टाईपचे काही वेगळे सम ट्राय केले तर ते तुम्हाला येऊन जातील. 4 पण टाईप मी व्यवस्थित घेतलेत. पूर्ण व्हिडिओ पहा, टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. ओके. मग तुम्हाला कळून जाईल. आणि काही डाऊट असेल तर आपला क्लासचा नंबर आहे, इथे वरती कोपऱ्यात दिलेला आहे. क्लासचा आपला नंबर आणि लोगो दोन्ही पण दिलेला आहे. मी सगळं सांगितलेलं आहे. ऑफलाईन आपली ब्रँच JM रोडला आहे. ऑनलाईन आपलं ॲप आहे R अकॅडमी नावाचं. तर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही इझिली कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.